सरे, अगं सरे, हायस का घरात? अगं आजी, तू आहेस होय? अगं आईन टायमाला गुळ सपला बघ, म्हणून म्हटलं तुझ्याकडे यावं. जरासं दे की असेल तर. अगं त्यात काय एवढं आणते की, या बस. तसं मला बसायला येळ नाही, खरं काल असं आलतं मनात, आपली कमळी कधी येणार आहे ग? नाही म्हटलं तरी वरीच झालं बघ पोरीला जाऊन, म्हणून म्हटलं तुला विचारावं. येईल ग, आता तिचा निकाल लागल ना तेव्हा येईल ती 10-12 दिवसासाठी. खरं मला वेगळीच काळजी वाटायला लागली अगं. आबा गेल्याचं तिला काय बी माहित नाही, आणि आता तो वर्ष श्राद्ध आलं. ती आली आणि तिला समजलं तर काय होईल ग? आबा जाऊन बी आता वरीस व्हायला आलं. सरे, अगं मी काय म्हणते, तिच्या वयाच्या बरोबरच्या पोरींची लग्न बी झाली बघ. असं किती दिवस घरात बसून ठेवणार आहेस तिला? लग्नाचा बार उडवून टाक, नाहीतर बाई तुला माहित नाही, शहरात पोरं पोरी एकत्र शिकत्यात, मैत्री बित्री करत्यात. कुणाच्या नादाबिदाला लागली तर काय करणार आहेस? नाही रे, माझी कमळी तशी नाही. अगं होय, आपला आपल्या कमळीवर विश्वास आहे. खरं पोरांचं कुणी सांगायचं? कुणीतरी फूस लावून थेट लग्न करून घरात आणलं तर काय करणार आहेस? गेली बाई एकदाची दर्शना. मी बंड्याला बुंदीचे लाडू आणि थोडं केळ्याचे वेफर्स घेऊन ये म्हणून सांगितले. आबासने आवडतील की नाही म्हणून. काय कमळे, सगळ्या हॉस्टेलला पार्टी देणार आहे का काय? एवढं सगळं मागवलंयस? अरे बंड्या, आबासने घेऊन जायचं आहे. आम्ही सकाळीच गावाकडे निघालोय. आता कमळी गावाकडे गेल्यावरच तिचा निकाल आबा आणि सरुकाकीसनी दाखविणार आहे. कमळी विद्यापीठात पहिली आली म्हणल्यावर आबासनी लय भारी वाटल. अरे मला तर कवा जातोय आणि आबांना कडकडून मिठी मारतोय असं झालंय बघ. कमळे निंगे लगेच कुठं निघालायचा? हाय का आता? अरे काय बोलतोयस तू? निकाल लागल्यावर आम्ही गावाकडे निघणारच होतो की नाही मग? अगं ते विसरलो मी. ती रात्री गावाकडे जाणारी जी इष्टी आहे की नाही, ती आज कॅन्सल झाल्या, नाही आज जायला इष्टी. अरे मग बघ की दुसरी कुठली ते शेअर गाडी असते, नाही तर प्रायव्हेट कुठली बस असेल तर बघ की. हे बघ, काय बी झालं तरी मला गावाकडे निघायला लागतंय बघ. एकतर ते सपन पडल्यापासून मला लयच काळजी वाटायला लागली. बघ की रे बाबा, काय तर बघ. हा बघतो, मी बघतो. कमळे, हे घे, हे ठेव. आबा उद्या हे बघून लय खुश होतील का? हॅलो. अहो, एक लय मोठी लढतरून बसल्या. कमी आणि निंगे आत्ताच्या आत्ता रात्रीच्या बसनं गावाकडे जायचं म्हणाले. काय ऋषीभाऊ, काय तर करा. कमळीला आबांबद्दल काहीच माहित नाही, त्यांना थांबवलं पाहिजे. म्हणणारे त्या अशा अचानक निघाल्या तर आपल्याला आबांबद्दल सांगायला वेळ सुद्धा मिळणार नाही त्यांना. काहीतरी केलं पाहिजे यार. गावाकडे गेल्यानंतर तिला कळलं आबांबद्दल तर खूप मोठा धक्का बसेल तिला. अहो, तोच तर विषय आहे ना, म्हणून मला टेन्शन आलंय. ऋषीभाऊ, कमळी म्हणाले की गावाकडे जाऊन पहिल्यांदा आबांना रिझल्ट दाखवणार आहे. काय तर करा ऋषीभाऊ, नाहीतर लय मोठा विषय येऊन बसेल. ऐक ऐक तू काय बोललास आबांबद्दल? बंड्या, काय बोललास तू आता आबांबद्दल? तू माझ्या आणि आबांबद्दल कुणा संग बोलायलेस? ऋषी सर आहेत का? दे इकडं. हॅलो. अहो ऋषी सर, मला केव्हापासून गावाकडे जायचंय आणि यो बंड्या म्हणतोय का एसटी कॅन्सल झाली आहे. मी एक 2 दिवसांनी म्हणजे परवाचं वगैरे बसचं तिकीट बघतो अरेंज होत आहे का, कळवतो तुला. हां, ठीक आहे. तुला सुट्टी असती तर गेलो असतो की नाही तिघं बी? हा बरोबर आहे. सापडले बाबा? नाही आई, सापडले नाहीत. पण काळजी नको करूस तू, बाबा नक्की सापडतील. तू आधी शांत हो पाहू. मी पोलिसांना पण कळवलंय. मिस्टर राजन, तुमच्या बाबांविषयी काही विचारायचं आहे? हो, या ना इन्स्पेक्टर साहेब, बसा. आई, या. बरं, मला आता सविस्तर सांगा, नेमकं काय झालं आणि कसं झालं? सांगतो. खरं तर बाबा घरात नाही आहेत हे आम्हाला जरा उशिराच समजलं.
आमचा एक नोकर आहे सुहास नावाचा, जो बाबांना नेहमी बाहेर फिरायला घेऊन जातो. आम्हाला असं वाटलं की बाबा त्याच्याबरोबरच नेहमीप्रमाणे बाहेर फिरायला गेलेत, पण पण तोही दिसला नाही आणि बाबाही दिसले नाहीत. मग मी सुहास जिथे जिथे बाबांना फिरायला घेऊन जातो तिथे तिथे त्यांना पाहायला गेलो, पण तिथे दोघे पण नाही आहेत. बरं, हा सुहास कोण माणूस आहे? कुठे आहे तो? त्याचा काही फोन नंबर वगैरे? आमचा खूप जुना विश्वासू नोकर आहे, पण तो मोबाईल नाही वापरत. मी त्याच्या घरीसुद्धा जाऊन आलो, पण घरातल्यांनी सांगितलं की तो घरी आला नाही अजून म्हणून. एक मिनिट. हॅलो. अहो सुहास बोलतोय. आपल्या आजोबांचा ऍक्सिडेंट झालाय. काय? बाबांचा ऍक्सिडेंट झालाय? मी त्यांना घेऊन हॉस्पिटलला आलोय. कुठल्या हॉस्पिटलला? आणि बाबा कसे आहेत आता? ICU मध्ये आहेत ते. डॉक्टर चेक करतायत त्यांना. बरं, आम्ही निघालोच. राजन, अरे काय झालं, बरे आहेत ना ते? आई, सगळं कुठलं हॉस्पिटल? सगळं सांगतो, तू चल आधी. इन्स्पेक्टर. चला चला प्लीज. ऋषी भाऊ, त्या दोघे बी बॅग भरून तयार आहेत, कधी बी गावाकडे जायला निघतील. अरे त्यांना नाही यार असं आत्ता गावी जाता येणार, आणि मलाही त्यांना आता असं तडकाफडकी काही सांगता नाही येणार. तिला सगळं सत्य कळल्यानंतर तिला एक ट्रॉमा बसणार आहे. तिला धीर द्यावा लागेल, त्या दुःखातनं तिला बाहेर काढायला लागेल. या सगळ्याला खूप वेळ लागेल. त्याला वेळ देणं गरजेचं आहे. बरं ठीक आहे, पण आता एकदा तिला भेटशील का नाही? भेटतो तिला मी. एक काम कर, ते बाहेर कुल्फीवाला आहे ना, त्याच्या इथे घेऊन ये त्यांना. मी वाट बघतो. जा. बरं ठीक आहे. ऋषी सर, मी मगापासून बघतोय तुम्हाला. तुम्हाला काहीतरी वेगळंच माझ्या संग बोलायचंय. काय बोलायचंय? नाही, असं काही स्पेसिफिक काही नाही. हे कुल्फी मला खूप आवडते ग लहानपणापासून, पण आईचा खूप ओरडा खाल्लाय मी. मला खायला वेळ लागायचा ना, मग ती कुल्फी गळायची, कपडे खराब व्हायचे, म्हणून ओरडा खाल्लाय. मग मला असं वाटतंय आज बी आईचा तुम्हाला ओरडा खायला लागतोय. का? हो ते बघा. अरे आओ. यार, अरे रे 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 रे. रुमाल द्या, रुमाल द्या. अरे रे रे. खरंच तुमच्यात आणि नाहीशात फक्त वयाचाच फरक आहे बघा.